हाय, नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर आजचा व्हिडिओ स्टार्ट डायरेक्ट आम्ही गावी चाललो होतो. पॅकिंग वगैरे झाली, हिला म्हणून 4-5 दिवस सुट्ट्यातच, मग सागरना पण सुट्ट्यात, गावाकडं पण खूप सारं काम आहे त्यांना. तर चाललोत आम्ही सगळे चाललोत. मी पण असं पटकन आवरलं का तर गाडीवरच जायचं, त्यामुळे साडी वगैरे काय तर वेअर करू शकत नव्हते. मामा गेला. टेंट हाऊस बघितलं त्याने, बघितलं मग गेला मामा. चला आता पटकन आम्ही निघतो का तर श्री स्कूलवर ना आली, त्यानंतर आता निघायला लागलो. तर कसले पॅक झाले. आपल्याला जायचंय पटकन, ते ठेव डब्बा, टोपण लाव त्याचं जा. आणि आईने येताना श्रीला प्रसाद दिलाय देवबाप्पाचा. अक्कलकोटला गेली होती तिकडे, हा ना. कुणी दिलाय ते? कुणाला दिलंय? मला दिलं होतं श्री, तुला नव्हतं दिलं. हे कसे टाग लावले तुझं वगैरे. फॅन चेक केला, गॅस बंद केला, इकडलं तर सगळं बंद आहे. तर आता पटकन निघायचे. लेट झाले जरा निघायला, का तर श्रीला यायला वगैरे लेट झाला. मास्क घेते. कुठं गेलं बापे? बॅग घे श्री, बॅग घे, बॅग घे दोन्ही पण. श्री बॅग घे ना, बॅग घे ना, ते दोन्ही उचलशील का? तुझ्या एवढी बॅग आहे. ए ससा, ससा ससा काय खाते? नीट बस ना. चला आता घरी जायचं का नको? काय जायचं नको? पाणी पिलं. अरे आपलं डॉग वाट बघतोय, आजीकडे जायचं ना आपल्याला. चला नको, चल दादू, चल चल चल, जप तू जा थोडं, तू जाते पलीकडनं. थांब तर पकड, ठेव खाली सगळं. हां ओके, बस बस बस, मम्मी इकडून बसते, बस. हां मम्मी बस इकडून, बस ग. नाही, माझं नाही येत बसायचं. ते अंकल तुला उठून लावतात. म्हणते की बडे लोक बसायचे, काहीच त्रास होईल नाही. आमच्या बॅग, तुला गाडीवर बसली आमची की गाडी. पेढा देणार. हां मी गाडीवर बसली की पेढा देणार श्रीला. हां ना. पेढा मॅडमला भूक लागली होती, पण नाश्त्यावरच भागवलं आहे ना. ठीक आहे, चला घरी जाऊन कोंबडी कापू. चला. सोमवार आहे. अरे यार सॉरी. सोडून जाऊ का तुला? जाऊ का सोडून तुला? हा, तिकडून पडत असतं, इकडून खेळायचं. इकडून खेळ खाली. श्री चल पटकन. ए दादू चल. नको, चला नाही श्रीला श्री, खेळ तू, नको आमच्यासोबत येऊ, आम्ही जातो. पाव खायला थांबलेत सागर, का तर त्यांना मिसळ खायची नव्हती. त्यांनी मिसळ खाल्ली नाही. ही पोरगी आणि का गोंधळ करतात ना, कुठं बी थांबले तर गोंधळ असते. तिथली पल्ली श्री, तू त्याला मारशील, बस झाला आता. मरून जाईन का श्री, मरून जाईन ती. सारखं नसतो त्रास द्यायचा त्याला. उचलते का? जस्ट घरी आलो आणि अशी केली आजीसोबत पाठीमागे. आता डॉग आहे, कॅट आहे, त्यामुळे तिला आता गरजच नाही कशाची. लय मस्ती घालते आणि आगाऊपणा पण खूप करते. थोडासा लेट झाला, बट तरी पण आम्हाला जर इकडून बिग वन साईडने आलं असतं तर जास्त उशीर झाला असता, का आता तिकडे गाड्या वगैरे भरपूर असतात. सिद्धेटेक मार्गे आलो, त्यामुळं रिलॅक्स आलोत. आणि नाही का, रस्त्याला गाड्या वगैरे तिकडल्या साईडला एवढ्या नसतात आणि रस्ता पण चांगला आहे. तर गावापासून येताना थोडा रस्ता खराब होता, बट थंडी वाजत होती म्हणून मी काही परत शूट केलं नाही. तर आत्ता घरी आल्यानंतर शूट चालू केलं. आत्ता मी चेंज नाही करणार, तर ड्रेसेस राहून देणार आहे आणि चहा बनवते सगळ्यांसाठी. का तर सागर तर लगेच रानात पळाले. ते म्हणजे थोडं शेताचं काम झालं आहे, ते बघायला गेले तिथं.
लेवल वगैरे केलेली. तर मी आता आलो तर उद्या परवा तुम्हाला दाखवेल सगळं शेतातले कामं वगैरे चालू आहेत ते. श्रीला वैतागुणीत कसा बसलाय. अय काय झालं तुला डॉगी? लई क्यूट आहे. श्री कशी आजीला परेशान करते तिकडं. बसायला लागले तिकडं श्रीसाठी जेवायला बसायला लागलो. श्रीसाठी मॅगी केली का तर इकडं आल्या होती जरा इकडे करते खायला म्हणून नूडल्स बनवले. आणि आमच्या तर मनासारखं जेवण आहे आज. खरंच तिकडं पुण्याला शक्यच नाही भेटणं. भाकरी वगैरे ठीक आहे पण भाजी अजून तर नाही आहे मला बाजारात पण दिसली भाजी पाल्याची तर दाखवते. घोळणा हरभऱ्याची भाजी सागरला मला खूप आवडते खूप म्हणजे खूप. आम्ही म्हटल्यानंतर सासूबाईंनी आणली होती तर ही बनवली आहे. सोबत मस्त अशी बाजरीची भाकरी आहे. चुलीवरचा स्वयंपाक टेस्टी लागतो खूप भारी लागतं. अजून सगळे गप्पा मारतात साखर भाऊजी काकू तिकडं. मी इकडं पटकन आवरून घेतलं का तर मला आता जेवायला बसायचं. आणि हे कुकू कुकू आवाज येते तुम्हाला इतके नखरेत नाही जे खूप. थांबा काकू काटा बंद पडायचा. वजन चेक करतोय आपण. काकू काटा बंद पडून ग थांब. किती 77 काकू 1 किलो कमी. अनिल उभारा अनिल उभारा अनिल उभारा. श्री उभारा श्री उभारा. किती भरली श्री? हा 11. हा चला उतरा खाली. हा अंगो उभारा. अंगो किती भरला? 63 63. हा बरा 63. हा मम्मी बघू मम्मी. हा किती बघू दे. 53 किलो झाले. हा खाल्लं तर वाढ ना. अशी कशी वाढायची सांग. हा जेवणही झालं आमचं आणि त्यानंतर आम्ही वजन चेक केलं. थोडीशी मस्ती केली आणि गावी आल्यानंतर काय असंच चालू राहतं आमचं. आणि ही एका जागेवर बसत नाही त्यामुळे हिला मोबाईल दिला का तर म्हणलं हिला जेवण चारावं पहिलं. का तर एका जागेवर बसून जेवणच करत नव्हते आणि शांत बसायचं नाव नसतं. 2-3 दिवस तरी ती अशीच करते. का तर तिथं तिला नाही का एवढं नाही का मांजर कुत्र असं काहीच बघायला भेटत नाही. बट इथं आल्यानंतर थोडीशी येडावणी करते 2-3 दिवस. बट ठीक आहे चला म्हटलं आता असंच काही ना काही करून तिला पोट भरून जेवण वगैरे चारावं. त्यानंतर आमची थोडीशी मस्ती. आणि आम्ही येताना आजीला छोटंसं गिफ्ट घेऊन आलो होतं. आणि माझं इथं आल्यानंतर मोबाईलचं नेटवर्क चालत नाही त्यामुळे भाऊजीकडून हॉटस्पॉट घेतलं आणि त्यानंतर मोबाईल चालू केला. का तर ना इथं कसलंच नेट चालत नाही माझं. आणि त्यानंतर व्हिडिओला पण खूप सारं नेट होतं. आजीसाठी गिफ्ट आणले श्री ना. आवडलं की आवडलं मग मला काय घेते म्हणा. मला काय घेते म्हणा श्री मला. हा आजी काय नाही घेत. आजी काय नाही घेतोय. हा मला काय नाही घेत का. बघायचं तिला मोबाईल बघायचा. तो आजीला कुठला कलर साडीचा आजीचा मस्त आहे का. हा म्हातारे कोण आपण रिव्ह्यू घेऊ त्याचे. कशी मस्त साडी वाटते का. त्यांना तीच कलर द्या पैसे द्या. 1000 रुपये द्या. गिफ्टचे पैसे असतात का अगं तुम्ही गिफ्ट आणले पण म्या भाडं द्या. माझं गाडीवरून घेऊन आलोय ना मी. भाडं द्या मला चला. तुला एवढा मोठा सांभाळायला कसलं भाडं आईला सुट्टीच आहे ना काकू. हो सुट्टीच आहे का. तीच आहे. मी नेहमीला बाहेर दिसली असते तुमच्यावर. मी म्हटलं होतं पण म्हणलं तुम्हाला पिंक पाहिजे. तर सासूसाठी गिफ्ट आणलं होतं. गिफ्ट पण दाखवलं. जेवण पण झाली. गावी पण आलो. तर बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय पिंकी. बाय बाय.